नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की PM किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असल्याची सोशल मीडियावरती डिजिटल प्लॅटफॉर्म असतील यांच्या माध्यमातून संदर्भातील बातम्या उत्सुक मानल्या जात आहे. उद्या येणार, परवा येणार, हा हप्ता शासनाच्या माध्यमातून मोठी घोषणा अशा बातम्या दिल्या जात आहे. बातमी पाहिल्यानंतर यांच्यामध्ये लवकरच शासनाच्या माध्यमातून तारीख कळवली जाणार आहे. अशा प्रकारे अपडेट दिला जात आहे. शेतकऱ्यांचा हिरामोड होत आहे आणि साहजिकच सर्व बाबींमुळे किंवा सर्व परिस्थितींमुळे एकंदरीत या योजनेच्या हप्त्यांचा कालावधी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील प्रश्न पडलेला आहे की नेमका हप्ता कधी मिळणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एप्रिल, मे, जून आणि जुलै या 4 महिन्याचा कालावधी आणि साहजिकच प्रत्येक वर्षी जून महिन्यांमध्ये साधारणपणे हप्ता वितरित केला जातो. शेतकऱ्यांना पैशाची निकट किंवा सुरू होणार खरीप हंगाम या पार्श्वती हप्ता वितरित होणं देखील गरजेचे आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून यांच्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवण्यात आल्या आहे. 31 मे 2025 पर्यंत ग्रीक स्टॉकच्या पोर्टलवरती नोंदणी करायचं आवाहन देखील केलेलं होतं आणि ग्रीक स्टॉकच्या पोर्टलवरती 31 जुलै 2025 पर्यंत नोंदणी करून पात्र झालेले शेतकरी आणि विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या त्रुटीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अपात्र केलेले शेतकरी आता पुढील हप्त्यांसाठी पात्र करण्यात आलेले आहे. नवीन याद्या यांच्या अपडेट करण्यात आलेल्या आहे. अशा नवीन पात्र झालेल्या लाभार्थ्यांना संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. साधारणपणे 93,50,000 पेक्षा जास्त लाभार्थी हे महाराष्ट्रातून या हप्त्यासाठी पात्र होणार आहे. अशाच या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना हा नेमका PM किसान चा हप्ता हा कधी मिळणार याची देखील उत्सुकता लागलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जून महिन्यांमध्ये या योजनेच्या अंतर्गत हप्ता वितरित केला जातो, परंतु अद्याप यांच्या संदर्भातील कुठलीही घोषणा किंवा कुठलीही तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही. यांच्या संदर्भातील एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्या हप्त्याच्या वितरणाची घोषणा केली जाते. आता बिहारच्या पार्श्वतीभोवती एकंदरीत बिहारमध्ये एका कार्यक्रमात आयोजित केला जाऊ शकतो. त्यांच्यामध्ये ह्या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं. आता हे झालं PM किसानच्या संदर्भातील. आता PM किसानचा जो हप्ता आहे हा केल्यानंतर आता अंतर्गत जे काही पात्र झालेले लाभार्थी असतात त्यांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र केलं जातं आणि त्याच शेतकऱ्यांना पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पुढे देखील नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित केला जातो. आता नमो शेतकरीचा हप्ता वितरित करण्यापूर्वी त्याच योजनेचं वितरण करण्याची निधी वितरित केला जाणार आहे. एक शासन निर्णय निर्गमित केला जातो, परंतु नमो शेतकरीचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी वितरित करण्यात आलेला नाही. निधी वितरित केल्यानंतर साधारणपणे 2-3 दिवसाच्या कालावधी हा हप्त्याचं वितरण लाभार्थ्यांच्या खात्यांवरती केलं जातं. तर अद्याप कुठल्याही प्रकारच्या तारखा यांच्या संदर्भातील स्पष्ट करण्यात आलेल्या नाही, जाहीर करण्यात आलेल्या नाही. त्यांच्या संदर्भातील अधिकृत अशी तारीख आल्यानंतर, अधिकृत माहिती आल्यानंतर आपण माझ्या चॅनलवरच्या माध्यमातून हे अपडेट हे घेणारच आहे. धन्यवाद.